निवडणुकांची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। मुंबईतील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युलावर प्राथमिक सहमती, सूत्रांची माहिती। नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितले। मलिकांवरील आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही, मंत्री आशिष शेलार यांच्याकडून स्पष्ट। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून मलिक यांच्याकडे जबाबदारी। नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत, तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। कल्याणमधील मनसेच्या माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। मनसेचे काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। याच पार्श्वभूमीवर राजू पाटील आणि माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती मुंबई पालिकेत दिसेल। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भीती दाखवली जाते का, या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर। ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून त्रास दिला जातोय का, किंवा त्यामुळे ते सगळं केलं जातंय का? दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून नाही, ती दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती जी आहे ती त्यांना महानगरपालिकेला दिसेल। वर्षा गायकवाडांच्या टीकेवर विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंनी बोलणं टाळलं। दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, गायकवाडांनी केलं होतं विधान। वर्षा गायकवाडांचे वडील पाठिंबा मागायला शिवतीर्थावर आले होते, त्यांच्या भूमिकेवर मी जास्त बोलणार नाही। वर्षा गायकवाडांच्या टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर, तर मराठीसाठी आम्ही गुंड वाटत असलो तर आम्ही गुंड आहोत, राजू पाटलांचं उत्तर। नागपुरात पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी। भाजपकडून सर्व 151 जागांवर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू, सर्व जागांवर उमेदवारांची चाचपणी। बिहारनंतर आता मुंबईतही भाजपचे एमवाय समीकरण। भाजपचे एमवाय समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्याने मुंबईतही भाजपची रणनीती महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपचं मुंबईत एमवाय समीकरण। भाजपकडून एका जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषदेतील प्रकार, यात सचिन जैदेंचा अर्ज अवैध, तर अजय पसारी यांची उमेदवारी कायम। दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे वाद निवळला।